नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघतोय गट क 5 पदं आहेत। टॅक्स असिस्टंट सारखं एक पद आहे, त्याच्यानंतर टेक्निकल असिस्टंटचं पद आहे, सगळ्यात जास्त जागा असलेलं क्लरिकलचं पद आहे, एक्साइज सब इन्स्पेक्टर आहे आणि इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर आहे। ओके, जबरदस्त असे 5 पदं आणि याची पूर्व परीक्षा आपल्याला द्यायची आहे। त्या पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज तुमच्यासाठी आपण या ठिकाणी आणलेली आहे। तुमच्या आग्रहावरून एकूण 20 टेस्ट आहेत, क्वालिटीच्या 20 टेस्ट विथ सोल्युशन प्रत्येकाचं त्या ठिकाणी PDF स्वरूपात सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे STI RCP ॲप्लिकेशनवर। आणि आज उद्या या ठिकाणी ऑफर चालू आहे। तुम्हाला माहिती आहे एक विशिष्ट सणाच्या निमित्ताने आपण ऑफर ठेवली आहे ऑफ 500 हा कुपन कोड त्या ठिकाणी वापरा आणि माफक शुल्कामध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येणार आहे, सर्व टेस्ट मिळवता येणार आहे। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। चला आज आपल्याला बघायचं आहे इतिहासावरची 15 प्रश्न बघायचे आपल्याला। टेस्ट नंबर 2 आहे। टेस्ट नंबर 2 मधलं इतिहासाचं हे सेशन आपण घेतोय। पहिला प्रश्न या ठिकाणी होम रूल चळवळी दरम्यान टिळकांनी कोणत्या धोरणांचा स्वीकार केला होता? टिळकांची धोरणं: देशी भाषांमधील शिक्षण, अस्पृश्यता विरोध, भाषावार प्रांत रचना, पूर्ण स्वराज्य। खाली ऑप्शन आहे अ क अ ब क, फक्त ड आणि अ ब क ड। 16 नंबरचा प्रश्न आहे। कशात कुठे होम रूल चळवळ? होम रूल स्वतःचे नियम, आमचे घरचे नियम असं त्याला मराठीत म्हणूया आपण। मग याच्यामध्ये काय होतं बघा, इथे जर बघितलं तुम्ही तर देशी भाषा, स्वदेशी शिक्षण, अस्पृश्यतेला विरोध होता का? तर यस। त्याच्यानंतर भाषावार प्रांत रचना, यस। लक्षात घ्या, फसवणारे हटके प्रश्न आहे। पूर्ण स्वराज्य इथे नाहीये, या होम रूल चळवळीमधला तो भाग नाहीये, हे लक्षात घ्या। ते फसवणार आहे। अ ब क हे उत्तर तुमचं या ठिकाणी येते। कधी सुरू झाली होती होम रूल चळवळ? 1916 दरम्यान। आणखी या ठिकाणी सहभागी आणखी एक व्यक्ती कोण होत्या? ॲनी बेझंट या आणखी एक व्यक्ती आहे, यांचे सहकारी आहे। त्यांनी मद्रास प्रांत आड्यार या ठिकाणी होम रूल चळवळ सुरू केली होती। आणि विशेष म्हणजे काँग्रेसने ही चळवळ चालवण्यास परवानगी नाकारलेली होती, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे। इंटरेस्टिंग आहे। तुम्हाला मी याच्यामध्ये आणखी याच्यापेक्षा डीपमध्ये दिलेल्या आहेत बाबी सगळ्या आपल्या ॲनालिसिस शीटमध्ये, तीही वाचा एकदा पेपर सोडवून झाल्यानंतर। पुढे आपण जातोय। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा, ब्रिटिश उद्योगांना दिलेले भारतीय अनुदान असे रेल्वेचे वर्णन पुढीलपैकी कोणी केलेले आहे? ब्रिटिश उद्योगांना दिलेलं भारतीय अनुदान म्हणजे तेच भारतीयाची लूट, थोडक्यात असं आपण म्हणूया। कोण म्हणतंय? मगोर रानडे, GV जोशी, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले। मित्रांनो प्रश्न इंटरेस्टिंग आहे, नवीन आहे, नया है यह, यामधील हा आहे आणि ते आहे GV जोशी। GV म्हणजे ग वा जोशी, गणेश वासुदेव जोशी। यांना आम्ही आणखी एका नावाने ओळखतो, सार्वजनिक काका। आणि यांची सभा, सार्वजनिक सभा या ठिकाणी आम्हाला माहीत असली पाहिजे। सातारा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता, तेही माहीत असावं। पुढच्या प्रश्नाकडे जातोय मी। बघा प्रश्न काय आहे, 4 आण्याच्या गांधी टोपीसाठी जीवाची बाजी लावणारा तरुण देशभक्त तुळशीदास जाधव यांचा परिचय महाराष्ट्राला कोणत्या प्रसंगामध्ये झाला? तुम्हाला मी एक पुस्तक सांगितलं होतं, कथा स्वातंत्र्याची, बालभारतीचं पुस्तक आहे, कुमार केतकर लेखक आहे। त्या ठिकाणी फार जबरदस्त प्रसंग दिलाय हा। ओके, काय मग छोडो भारत आंदोलनादरम्यान, सोलापुरावर लावलेल्या मार्शल लॉ दरम्यान, धारासणा सत्याग्रहादरम्यान, की सायमन कमिशन विरोधी आंदोलनामध्ये केव्हा प्रकाशझोतात आले होते हे तुळशीदास जाधव? मित्रांनो इथे जर बघितलं तुम्ही तर सोलापूरमध्ये जो मार्शल लॉ पुकारला गेला होता, आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी 4 जणांना फाशीची शिक्षा झाली होती। ते 4ही आम्हाला तोंडपाठ असतातच। ओके, तिथे त्याच ठिकाणी त्याच दरम्यान या ठिकाणी 4 आण्याची गांधी टोपी, मी गांधी टोपी घालणार, मी मागे हटणार नाही। त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे मार्शल लॉ 1930चा, ते 4 नावं मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन। आणि तुळशीदास जाधव कोण होते? तर त्या ठिकाणच्या सोलापूर काँग्रेस कमिटीचे ते सचिव होते, चिटणीस होते, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे। ओके, महत्वाचं इंटरेस्टिंग आहे। पुढे जातोय आपण पुढच्या प्रश्नाकडे। बघा
पुढे दिलेल्या विधानांपैकी असत्य विधान ओळखा. असत्य चुकीचे विधान ओळखा म्हटलेलं आहे. 1829 साली केलेला सती प्रथा बंदीचा कायदा सुरुवातीला केवळ बंगाल, बॉम्बे आणि मद्रास या 3 प्रांतांमध्ये लागू करण्यात आला. बघा, सतीबंदी कायदा महत्वाचा आहे. कोणाचं योगदान आहे? बेंटिंग, राजाराम मोहन रॉय, आम्हाला माहीत असावं. पुढे कॉर्नवालिस, लॉर्ड मिंटो, लॉर्ड हेस्टिंग या गव्हर्नर जनरलांनी सती प्रथा नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले होते असं म्हटलंय. खाली ब आणि दोन्ही नाही. 19 नंबरचा प्रश्न आहे. मित्रांनो, इथे जर बघितलं तुम्ही सती प्रथा म्हटलं की आम्हाला एकच नाव प्रामुख्याने लक्षात घ्यावं लागतं की ज्या व्यक्तीने म्हणजे ब्रिटिश व्यक्ती गव्हर्नर म्हणूया आम्ही ज्यांनी प्रयत्न केले होते ते म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिंग. 1829ला हा कायदा त्या ठिकाणी झाला होता. आणि एक मुद्दा लक्षात घ्या, हा कायदा मुंबई, मद्रास 1829ला तो इथे लागू झाला. कुठे? आपलं बंगालमध्ये. आणि 1830ला तो मद्रास आणि बॉम्बेमध्ये लागू झाला. त्याच्यामुळे इथे पहिलं विधान बरोबर आहे. मात्र दुसरं जे ना हे कॉर्नवालिस, मिंटो आणि हेस्टिंग काही संबंध नाही. लॉर्ड विल्यम बेंटिंक असं आपण त्यांना म्हणतो. त्यांच्या काळात या सगळ्या बाबी झाल्या होत्या आणि राजाराम मोहन रॉय यांचं कार्य इथे महत्वाचं आहे. पुढे मी जातोय. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा, विजोड वेगळी व्यक्ती निवडा. गंगाधरराव देशपांडे, वासूकाका जोशी, दादासाहेब खापर्डे आणि दामोअण्णा भिडे. गटात न बसणारी व्यक्ती. 20 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं. काय नेमकं लॉजिक काय वेगळी ती व्यक्ती तेही तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. बघा, इथे जर बघितलं तुम्ही तर 20 नंबरचा प्रश्न आहे आणि याच्यात तुम्हाला लक्षात येईल की अरे गंगाधरराव देशपांडे कुणाचे तरी हे अनुयायी. वासूकाका जोशी, दादासाहेब खापर्डे हे 3 जे आहेत ना, हे 4थी सोडले नाही. वरचे 3 हे लोकमान्य टिळक यांचे अनुयायी होते. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बघा, प्रश्न कशा पद्धतीचा आहे, या पद्धतीचे प्रश्न आलेले. आपण पुढे जातोय. पुढचा प्रश्न, भारताच्या जमा खर्चाची तपासणी करण्यासाठी 1896ला वेल्बी कमिशन नेमले गेले. या कमिशन पुढे कुणी साक्ष नोंदवली होती? बघा, वेल्बी कमिशन कधी नोंदवले होते ते माहीत असावं. 1896 हे ते साल आहे. भारतातील जमा खर्चाची तपासणी करण्यासाठीचं हे वेल्बी कमिशन नेमलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण बघतोय दादाभाई नौरोजी यांनी जे संपत्तीचं निस्सारण हा सिद्धांत मांडला होता त्याचाही या ठिकाणी इफेक्ट होता ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. लॉर्ड एल्गिनच्या कालखंडात या ठिकाणी हे कमिशन नेमण्यात आलं होतं. मग साक्ष कोणी दिली? कारण इथे यावर प्रश्न आहे. हंटर कमिशन समोर साक्ष कोणी दिली? वेल्बी कमिशन समोर साक्ष कोणी दिली? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले, दिनशा वाच्छा, सी सुब्रमण्यम अय्यर. बघा, काय फक्त बड की अबकड? इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. 21 नंबरचा प्रश्न बघा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी साक्ष दिली, गोपाळकृष्ण गोखले यांनी साक्ष दिली, दिनशा वाच्छा यांनी साक्ष दिली आणि सी सुब्रमण्यम अय्यर यांनी सुद्धा साक्ष दिलेली आहे. 4 जण, बॅनर्जी, गोखले, वाच्छा आणि अय्यर, 4 जण तुम्हाला लक्षात ठेवायचे जे की साक्ष देत आहेत वेल्बी कमिशन समोर. कुठे? वेल्बी कमिशन समोर साक्ष देत आहेत हे 4 जण लक्षात ठेवा. पुढे मी जातोय. त्या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या डॉक्टर होत्या. पहिल्या स्त्री डॉक्टर होत्या. बघा, वर्णन केलेलं आहे. त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या. राजकोट येथे त्यांनी रेड क्रॉस सोसायटीची शाखा उघडली. कुठे? राजकोट या ठिकाणी. त्या कोण? डॉक्टर आनंदीबाई जोशी, रखमाबाई जनार्दन साबळे, पंडिता रमाबाई की रमाबाई रानडे. इंटरेस्टिंग आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न नवीन आहे, महत्वाचं आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर भारतात पहिल्यांदा वैद्यकीय, आता इथे बघा पहिला तुम्हाला जो ऑप्शन असा दिला आहे ना, ज्यांचा थोडासा अर्धवट अभ्यास आहे, थोडक्यात अभ्यास आहे, ते चुकतात. ते म्हणणार चलो डॉक्टर आनंदीबाई जोशी, पण नाही. उत्तर रखमाबाई जनार्दन साबळे हे या ठिकाणी आहे. महत्वाचं आहे. मुंबई या ठिकाणी त्यांचा जन्म 1864 मध्ये झालेला होता. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके मित्रांनो, आपण नवीन असाल तर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे रोहिदास सोंदी पाटील GST इन्स्पेक्टर सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. आणि यस, तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होत असेल तर नक्की लाईक करून आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवा. आणि ही टेस्ट सिरीज खूप सारे जण जॉईन होत आहेत. आपला कोर्सही आहे बघा, कंबाईन ग्रुप सीचा जो आहे, तुम्हाला फायनल पोस्ट काढायची असेल ना तर ग्रुप सीचा पूर्व मुख्य
टोटल या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे सिलेबस. बरेचसे लेक्चर अपलोड करणं चालू आहे, काही थोडेफार लाईव्ह आपण घेतोय. सगळं काही तुम्हाला आपल्या STI RCP ॲप्लिकेशनवर या ठिकाणी अत्यंत माफक शुल्कात, अत्यंत घरी बसून, आता कोरोनाच्या कालावधीमध्ये घर बसल्या अभ्यास करा एकदम सोप्या पद्धतीने. सगळं स्टडी मटेरियल, सगळे ई बुक्स त्याच्यामध्ये आहेत, सगळ्या टेस्ट आहेत, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे, पुढे इंग्लिश मराठी व्याकरणाचं सुद्धा सगळं आपण घेतलेलं आहे. सगळं काही या ठिकाणी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी 23 नंबरचा. बघा, पुढे दिलेल्या विधानांपैकी सत्य विधान निवडा. बरोबर विधान निवडा. 1876 मध्ये ज्योतिबा फुले यांनी अहमदनगर आणि पुणे या भागात सावकारी विरोधामध्ये आंदोलन उभे केले. आंदोलनाला खतफोडीचे बंड असं म्हटलं गेलं. बघा, खतफोडीच्या बंडावर याच्या आधी प्रश्न विचारले गेले आहे. दुसरं, महात्मा फुले हे महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स होते असे वर्णन माधवराव बागल यांनी केले होते. 2 विधानं एखादी दिलंय, ब, ब आणि यापैकी नाही. 23 नंबरचा प्रश्न आहे. बघा, पहिला मुद्दा, खतफोडीचे बंड 1876 महात्मा फुले आणि अहमदनगर पुणे या जिल्ह्यामध्ये. बरोबर आहे का? यस, बरोबर आहे. दुसरं, महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स म्हटलेलं आहे माधवराव बागल. यस. सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असं म्हटलं होतं. सयाजीराव गायकवाड, तेही तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. महात्मा फुले पुणे मनपाचे सदस्य होते, हेही आम्हाला माहीत असावं. कालावधी वगैरे त्या बाबी आपण डिस्कस केलेल्या आहेत. पुढे मी जातोय. नाशिकचा जिल्हा न्यायाधीश जॅक्सन याच्या खुनामध्ये अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्याबरोबर अजून 2 विद्यार्थी होते. त्यात पुढीलपैकी कुणाचा समावेश होतो? बघा, अनंत लक्ष्मण कान्हेरे, जॅक्सनचा वध त्या ठिकाणी केलेला आहे. मग ते नाटक, ती कंपनी, ते ठिकाण, सगळ्या बाबी. बघा, कोण होत त्यांच्यासोबत? काशीनाथ अंकुशकर, दत्तात्रय जोशी, मारुती गणेश भोसले. खाली दिलंय मग अ क, अ ब, ब क यापैकी नाही. 24 नंबरचा प्रश्न आहे. बघा, त्यांच्यासोबत कोण होते? एक होते काशीनाथ अंकुशकर आणि दुसरे होते दत्तात्रय जोशी. ओके, हे 2 नावं या ठिकाणी लक्षात ठेवा. 24 नंबरचा प्रश्न. आणि अनंत लक्ष्मण कान्हेरे हे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर ते अभिनव भारत संघटनेचे सदस्य होते. हा मुद्दा सुद्धा नोट डाऊन करून घ्या. 17व्या वर्षी फाशीची शिक्षा. 17व्या वर्षी फाशीची शिक्षा त्यांना झाली. पुढे आपण बघतोय दामोदर सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा देणारा जो जॅक्सन आहे का, त्याचा या ठिकाणी खून आहे. ते आपण बघतोय, कारण ते कारण आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे, चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखा म्हटलेलं आहे. आणि 1857च्या उठावाचे ठिकाण व व्यक्ती या ठिकाणी यांनी दिलेले आहेत. ओके, याच्यामध्ये बरोत, रामगड, मांडला, सावंतवाडी आणि म्हैसूर. चुकीची ओळखायची. मग इथे दिले बरोत शहामल, त्याच्यानंतर रामगड मांडला या ठिकाणी अवंतीबाई लोधी, त्याच्यानंतर सावंतवाडीला रंगो बापूजी गुप्ते आणि म्हैसूरला डंका शाह. चुकीचं एकच आहे. म्हणजे कुठे कोणी उठावामध्ये नेतृत्व केलं अशा स्वरूपाचं हे आहे. बरोतला शहामल यांनी केलं का? यस. रामगडला अवंतीबाई जोशी, यस. सावंतवाडीला रंगो बापूजी गुप्ते, यस. मात्र हे नाही. म्हैसूरला डंका शाह नाही. 25 नंबरचा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. याच्यामधले मग आणखी इतरही काही गोष्टी. तुम्हाला दिल्लीचं बहादूरशाह जफर हे नाव माहीत असलं पाहिजे. अवधला बेगम हजरत महाल हे नाव माहीत असलं पाहिजे. कानपूरचं नानासाहेब पेशवे यांचं नेतृत्व तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ही काही नावं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, जे की आगामी परीक्षांमध्ये तुम्हाला कामाला येतील. पुढे, राजकीय शिक्षा भिक्षावृत्ती या शब्दात जहालांनी पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या धोरणांवर टीका केली होती? म्हणजे तुम्ही भीक मागतायत, राजकीय भीक मागतायत असं म्हटलं होतं. कोणाला म्हटलं होतं? सर सय्यद अहमद खान, मुस्लिम लीग, काँग्रेसमधील मवाळ गट की आगा खान? 26 नंबरचा प्रश्न आहे. लॉजिकने सोडवला जाणारा प्रश्न. लॉजिक, बस, काही गरजच नाही त्याच्यात, जास्त डोकं लावण्याची गरज नाहीची आहे. ओके, मग इथे टीका कोण करताय? हो, जहाल करताय. जहालचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? मवाळ. बस ना, विशेष संपला ना. मवाळ जो की 1885 ते 1905 या कालावधीमध्ये मुख्यत्वे कार्यान्वित असलेला गट होता, ज्यामध्ये गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी सारखे व्यक्ती, न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता असे काही व्यक्तिमत्व जे की मवाळ नेते म्हणून आम्ही ओळखतो. त्यांचं त्यावेळचं धोरण बरोबर होतं, मात्र
नंतर बदल होत गेला, जहालवाद्यांना ते पटायला लागलं नाही आणि मग अशा टीका होण्यास सुरुवात झाली. पुढे रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे गांधींचे आवडते जे भजन होते ते देशभर म्हणायला केव्हापासून सुरुवात झाली. बघा, चौरी चौरा दंगल, अहमदाबाद दंगल, मीठ सत्याग्रह, गोलमेज परिषदेहून परतल्यानंतर. इंटरेस्टिंग. 27 नंबरचा प्रश्न आहे. कधीपासून या ठिकाणी ही सुरुवात होते आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. बघा, मिठाचा जो सत्याग्रह आहे ना, याच्यानंतर या भजनाला सुरुवात झाली. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. आणि ते भजन आजही आम्ही म्हणतोय. मिठाचा सत्याग्रह आम्हाला माहिती आहे 12 मार्च ते 6 एप्रिल 1930. साबरमतीपासून निघाला दांडीपर्यंत आणि ती दांडी यात्रा तिला आम्ही म्हणतो. महत्वाचं आहे, तिथे तो सत्याग्रह झाला होता. सोबत सहकारी किती होते हा प्रश्न मी याच्या आधीच्या सेशनमध्ये घेतलेला आहे. पुढे आपण जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सोबत होते 78 सहकारी. किती? 78 सहकारी. एक प्रश्न आपण राज्यसेवेच्या याच्यात घेतला होता, तो म्हणजे पहिल्या अधिवेशनाला किती सहकारी होते ते 72. ओके, लहान लहान मुद्दे इंटरेस्टिंग आहे. एखादं विधान आलं तर चुकायला नको. पुढे जातो मी. पुढीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित नव्हती? पहिल्या अधिवेशनाला उपस्थित असलेली व्यक्ती. बघा, प्रश्न कशा पद्धतीचे, आणि तुम्हाला 100% तुम्ही जेव्हा पेपर देणार ना कंबाईन ग्रुप सीचा, तसं हे कंबाईन ग्रुप बीला सुद्धा पूर्णतः उपयुक्त आहे. राज्यसेवा प्रीला सुद्धा उपयुक्त आहे. हे पुन्हा विसरू नका. ज्यांनी 3ही फॉर्म भरलेले त्यांच्यासाठी सांगतोय. म्हणजे तुमचा हा अभ्यास, तुम्ही कंबाईन ग्रुप सीचा अभ्यास करता तेव्हा तुमचा कंबाईन ग्रुप बीचा अभ्यासही होतोय आणि राज्यसेवा पूर्वचा अभ्यास सुद्धा होतोय. हे नीट लक्षात ठेवा. आणि मेन्सचाही होतोय, कारण की मेन्सला सगळीकडेच आहे इतिहास. गोपाळ गणेश आगरकर होते का? डॉक्टर भंडारकर होते का? फिरोजशाह मेहता होते का? केटी तेलंग होते का? दिनशा वाच्छा होते का? लगेच तुम्हाला म्हणजे थोडंसं कालावधीकडे तुम्ही गेले ना तर तुमच्या लक्षात येईल की कोण उपस्थित नव्हतं. मित्रांनो, 1885 ची ही घटना आहे. इथे जर बघितलं तुम्ही, गोपाळ गणेश आगरकर, डॉक्टर भांडारकर, फिरोजशाह मेहता, केटी तेलंग, दिनशा वाच्छा, म्हणजे या ठिकाणी कोण उपस्थित नव्हते तर यापैकी नाही, सगळेच उपस्थित होते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पहिलं अधिवेशन जे आहे काँग्रेसचं, जे की 1885ला, स्थळ त्याचं गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय, जे मुंबईमधलं, जे पुण्याला होणार होतं, मात्र क्वालाराची साथ, प्लेगची नव्हे. ओके, प्लेगची नंतर येते 1897ला, ती नंतर आहे. इथे हे अधिवेशन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनने आयोजित केलं होतं. वेमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष होते. ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. पण पुढे जातोय. पुढचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. सन 1853. मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू करणारे उद्योजक कोण? कावतजी नानाभाय, जगन्नाथ शंकर शेठ, जमशेदजी टाटा, लॉर्ड डलहौसी. पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये कोणी सुरू केली अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. 29 नंबरचा हा प्रश्न आहे. याला काही पर्याय आहेत का आपण बघूया. नाही, डायरेक्ट इथेच उत्तर तुम्हाला काढायचं आहे. मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल आहे. तुम्ही नवीन असाल या आपल्या यूट्यूब चॅनलला तर नक्कीच टेलिग्राम चॅनल ही जॉईन करून ठेवा. याच्यावर खूप सारे अपडेट्स तुम्हाला MPSC संदर्भातील किंवा इतर सगळे स्पर्धा परीक्षा संदर्भातील भेटत असतात. MPSC स्पर्धा विश्व. ओके, MPSC स्पर्धा विश्व हे टेलिग्राम चॅनल आपलं खाली लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा, बस जॉईन होऊन जाल. इथे बघा, 1853 मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू करणारे उद्योजक. 29 नंबरचा प्रश्न आहे आणि इथे सरळ आहे, सोपा प्रश्न आहे. कावतजी नानाभाय हे ते उत्तर आहे. 1855 मध्ये आपण बघतोय, सॉरी, बंगालमधील रिश्रा या ठिकाणी तागाची गिरणी सुरू झाली होती. त्याच्यानंतर 1907ला जमशेदजी टाटा यांनी 1907ला आपलं लोहा उद्योगासंदर्भातला कारखाना सुरू केला होता. ते तुम्हाला माहित असावं, म्हणजे जे उद्योग आहे, भारतीय उद्योग, त्यांच्या उगमासंदर्भातल्या बाबी आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. बघा, 1934च्या सुमारास मुस्लिम लीगमध्ये पूर्णपणे सक्रिय झालेल्या बॅरिस्टर जिना यांनी तसे करण्याकरता खालील कोणत्या नेत्याने सुचवले होते? बघा, यांना म्हणजे मुस्लिम लीगमध्ये सक्रिय झाले जिना. का झाले? त्यांना कोणी त्या ठिकाणी सूचना दिली होती? लियाकत अली खान, मौलाना शौकत अली, इक्बाल की नवाब वकार उल मुल्क. 30 नंबरचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, लियाकत अली खान यांनी त्या ठिकाणी त्यांना सुचवले होते की यस, तुम्ही लीगमध्ये जास्त सक्रिय व्हा, त्या ठिकाणचं नेतृत्व करा, तुम्हाला संधी आहे. आणि मग ही जिना सुरुवातीला
जसे नव्हते तसे नंतर झाले आणि मग आपल्याला माहिती आहे की भारताची फाळणी होण्यापर्यंत सगळं गेलं. मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला प्रश्न? नक्की आवडले असणार आहे, आवडले पाहिजे, कारण की क्वालिटी आहे, दर्जे आहे. नक्की लाईक कराल, सबस्क्राईब कराल आणि आपली जी टेस्ट सिरीज आहे ती जॉईन कराल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे STI RCP ॲप्लिकेशनची. ओके, लगेच डाउनलोड करा, फ्री आहे, डाउनलोड करायला काही पैसे नाही. डेमो लेक्चर फ्री आहेत, खूप साऱ्या PDF त्या ठिकाणी फ्रीमध्ये आहेत, त्या एकदा बघा. आवडल्या तर नक्की कोर्सला त्या ठिकाणी जॉईन होऊन लगेच आपली प्रॅक्टिस सुरू करा, कारण की या 20 टेस्ट आहे ना मित्रांनो, या तुमचे वरचे 10 मार्क्स नक्कीच वाढवतील, यात कोणतीही शंका नाही. थांबूया, धन्यवाद.